आणि राज ठाकरेंशी आपलं कोणतंही बोलणं झालेलं नाही, आपला संपर्क नाही असं जरांगे म्हणतात। स्वतःचा पक्ष वाचवण्याऐवजी आपल्यावरती टीका का करताय असा सवालही जरांगेंनी विचारलाय। संयम धरा, कोणालाही अडवायची गरज नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। ज्याला बरळायचंय त्याला ते बरळू द्या असं जरांगेंनी सांगितलंय। मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपलं कुठेही राज्यात आंदोलन नाही। मी कालच आपल्याला हे सांगितलं। त्यामुळे आपण आंदोलन पण नाही करायचं, कारण आपण संयम धरा हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या। कारण ते पण सरकारचं चांगलं आहे, ते पण एक सरकारचं चांगलं आहे। आणि हे जे एकूण दिसतंय की सगळेच जण स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडले, हे सगळं यांचं षडयंत्र आहे। हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी त्याला, त्यामुळे मराठा समाजाला विनंती आपण संयम धरा, काहीही कोणाला अडवायची गरज नाही, कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही। त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बरळायचं ते बरोबर द्या। विधानसभेनंतर काय कळणार आहे बोललेलं, तेव्हा सत्ताच मराठीची येणार आहे। तुम्ही काय बोलणार आहे तेव्हा सत्ता पलटायला येईल असं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।